morning. Good morning, all of you. Yeah, let's mark your attendance. Good morning, Milin, Prerna, Usha, Pramod. Good morning. Pratik, very good morning. Rohit, Nikita, Shweta, good morning. Good morning. चला मार्क युअर अटेंडन्स. बाकीचे आज बघणे आहे आपल्याला पुन्हा एक फायनली शेवटच्या टॉपिक्सपैकी राहिलेल्या आपल्या टॉपिक्सपैकी एक डी आहे, डेटा इंटरप्रिटेशन. पटकन 2 लेक्चरमध्ये संपवून घेऊया आपण. कल्पना गुड मॉर्निंग, श्वेता गुड मॉर्निंग. राईट, आय होप की उद्यापासून तर परीक्षेला सुरुवात होतीलच. राईट, आणि तुमची तयारी झालेली असेलच, ऑलमोस्ट तर तयारी झालेली असेलच. थोडीफार जे काही राहिले थोडंसं आपण त्याला व्यवस्थित घेऊन देऊया. चला येऊ द्या बाकीच्यांना. चला रे, बाकीचे मार्क युअर अटेंडन्स फास्ट. नवीन टॉपिक डील करणे, दॅट इज डेटा इंटरप्रिटेशन. दिलेला गिवन डेटा जो आहे त्याला इंटरप्रिट करणे आहे. आणि फ्रीचे मार्क्स असतात बरं का, फ्रीचे मार्क्स. प्राची गुड मॉर्निंग. फ्रीचे मार्क्स जे काही 4-5 कोर्सेस येतील ना, फ्रीचे मार्क्स असतात. तुम्हाला कॅश करता आले पाहिजे, कारण गिवन डेटा दिलेला असतो. त्या डेटामध्येच कुठेतरी आन्सर तुमचं हाईड असतं. त्याला फाइंड आउट करणे, त्याला शोधून काढणे काहीही त्रासदायक नसतं. पण या DIला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 4 टॉपिक्स परफेक्टली फिट पाहिजे. दॅट इज, चला गुड मॉर्निंग विशाखा, तारुल, प्राची, व्हेरी गुड मॉर्निंग. 4 टॉपिक्स तर परफेक्टली फिट पाहिजे. आणि ते 4ही टॉपिक्स मी ऑलरेडी तुम्हाला व्यवस्थित विथ कॉन्सेप्ट शिकवले आहेत, नॉट युजिंग फॉर्म्युला. दॅट इज नंबर 1 पर्सेंटेज विथ कॉन्सेप्ट शिकलेलं आहे. नंबर 2 प्रॉफिट अँड लॉस, तो सुद्धा आपण शिकलेलो आहे. नंबर 3 ॲव्हरेजेस अँड नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन. हे 4 टॉपिक जर तुमच्या डोक्यात फिट असतील तर याच्यातले सर्व गुण तुम्हाला सहज मिळतात, काही त्रास होणार नाही. आणि ते कसे पिक करायचे आहेत त्याला तर आज आपल्याला बघणे आहेच. चला येऊ द्या बाकीच्यांना. चला जे आले ते अटेंडन्स मार्क करत चला. आज खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण डील करणार आहोत. दॅट इज डेटा इंटरप्रिटेशन. प्रीसाठी तर 5 मार्क्स. काही परीक्षांसाठी IBPSच्या काही एक्झाम द्यायला तिथे 2-2 DA असतात. मीन्स 10 मार्क्स म्हणतात, 10 मार्क्स. आणि 10च्या 10 फ्री मार्क्स असतात. तुम्हाला कॅश करता आले पाहिजे. त्याला कॅश कसे करणे आहे त्याला आपण बघूया. लिटिल बिट थोडंफार आपल्याला कॅल्क्युलेशन स्किल्स वापरणे आहे, ॲज वेल ॲज टॉपिकचे कॉन्सेप्ट. बस, त्याशिवाय काहीच नाही. चला मार्क युअर अटेंडन्स. बाकीचे सुरू करणे. डी आहे, डेटा इंटरप्रिटेशन. चला पुन्हा आलं का. चला येऊ द्या बाकीच्यांना. आपण सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1 to 5 बघा. 1 to 5 काय म्हणजे, स्टडी द टेबल केअरफुली टू आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स पासिंग आउट ऑफ 6 डिफरंट स्कूल्स. 6 वेगवेगळ्या शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी पर्सेंटेज स्टुडंट्स किती पास झालेले आहेत तो डेटा तुम्हाला या चार्टमध्ये दिलेला आहे. आता जो गिवन डेटा असतो तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. कधी चार्टमध्ये असतो, कधी ग्राफमध्ये असतो, कधी लिनियर टाईप असतो, कधी लाईन ग्राफ असतो, कधी पाय चार्टमध्ये पण डेटा दिलेला असतो. डझंट मॅटर, कोणत्याही वेने तुम्हाला गिवन डेटा असेल त्याला फक्त इंटरप्रिट करणे आपलं काम आहे. आणि प्रत्येकाला आपल्याला इंटरप्रिट करता आलं पाहिजे. वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे क्वेश्चन्स आपल्याला डील करणे आहेत. क्वेश्चन नंबर 1 सुरुवात करूया. जो एक सिंपल एका चार्टवर दिलेला आहे की 6 वेगवेगळ्या शाळा ABCDEF. यामध्ये 2010 ते 2014, 2010, 11, 12, 13, 14 या पर्टिक्युलर अकॅडमिक इयरमध्ये वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये स्टुडंट्स पास आउट झाले. पास आउट बरं का. हा जो काही डेटा दिलेला आहे तो पासिंगचा डेटा दिलेला आहे. अँड याच्या थ्रू काही गिवन क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले असतील त्याला तुम्हाला सॉल्व करणे आहे. चला
बघूया डेटाच्या थ्रू. डेटा क्लिअर दिसतोय ना तुम्हाला? यस, इथे तर दिसतोय मला क्लिअर, तुम्हाला दिसत असेल. एक एक क्वेश्चन डील करणे आहे. कसं क्वेश्चन नंबर 1 वर जर गेलं आपण, क्वेश्चन नंबर 1 मी आधीच बोललेलं आहे तुम्हाला की तुम्हाला 4 टॉपिक्स तर बिलकुल इथे फिट पाहिजे. दॅट इज पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेजेस अँड रेशो अँड प्रपोर्शन. या चौघांशीच रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला ऑलमोस्ट 99% आढळतील. एखादा अपवाद एखाद्या वेगळ्या टॉपिकशी रिलेटेड किंवा त्याच्याशी रिलेटेड असेल, अपवाद एखादा. 99% क्वेश्चन या 4 टॉपिकशीच रिलेटेड असतात. तर त्या 4 टॉपिकच्या माहितीनुसार आपल्याला सॉल्व करणे आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा काय बोलतोय. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1, इफ द नंबर ऑफ द स्टुडंट्स स्टडीइंग इन स्कूल बी इन द इयर 2014. चला बघा 2014 कुठे मिळतंय, राईट, 2014. अँड 2014चे स्कूल बीचे पासिंग पर्सेंटेज किती आहे? दॅट इज 82%. 82% पासिंग पर्सेंटेज किती आहे? दॅट इज 82%. बट इथे काय होतं, इफ द नंबर ऑफ द स्टुडंट्स स्टडीइंग इन स्कूल बी इन द इयर 2014 वॉज 3650. मीन्स टोटल स्टुडंटच्या संख्या दिलेली आहे तुम्हाला. टोटल स्टुडंट्स, टोटल स्टुडंट दिले आहे 3650. 3650 टोटल स्टुडंट्स. अँड आपल्या गिवन डेटामध्ये काय होत आहे की 2014ला बी ह्या शाळेतील 82% पास आहेत. 82% पास आहेत. जर त्या शाळेतील बी शाळेतील 82% जर पास असतील तर फेलची क्वांटिटी पण आपल्याला काढता येईल. दॅट इज फेल 100 मायनस 82, दॅट इज 18% ते फेल असतील असं म्हणता येईल, राईट ना, गिवन डेटानुसार. अँड क्वेश्चन काय विचारलाय? क्वेश्चन विचारलाय व्हॉट वॉज द नंबर ऑफ द स्टुडंट्स फेलिंग फ्रॉम दॅट स्कूल इन दॅट. तर नंबर ऑफ स्टुडंट्स फेलिंग, किती स्टुडंट्स फेल झाले असतील त्या पर्टिक्युलर अकॅडमिक इयर 2014मध्ये स्कूल बीचे किती स्टुडंट्स फेल झाले असतील. काय असायला पाहिजे आन्सर? लेट्स मार्क युअर आन्सर. फेलिंग स्टुडंटचा डेटा काढणे आहे आपल्याला. यश श्वेता, इट मस्ट बी 657 अगेन. एनीबडी? टोटल स्टुडंट दिले आहेत दॅट इज 3650. याचे 18% कॅल्क्युलेट करणे, दॅट्स ऑल बस. यस रोहित, यस निकिता, 657 की 1% ऑफ दिस नंबर दॅट इज 36.5. अँड फेलिंग स्टुडंट्स काढणे आहे तर मल्टिप्लाइड बाय 18, दॅट्स ऑल. यांच्यापासून जे काही तयार होत असेल इट मस्ट बी युअर आन्सर. चला सॉल्व करा. 18 99 रिमेनिंग डेसिमल पॉईंट. 18 6 108. 108 प्लस 9 दॅट इज 117. 11 रिमेनिंग. 18 3 54. 54 प्लस 11 दॅट इज 65. 657 मिळतं का ऑप्शनमध्ये? फाइंड आउट करणे आहे. फ्रीचा मार्क तुम्हाला मिळाला. यस विशाखा, प्रेरणा, प्रियंका, कल्पना, निकिता, ऑल ऑफ यू. 657 इज द राईट आन्सर. झाला क्वेश्चन सॉल्व. 1 गुण मिळाला. असे एक गुण करत करत ते बाकीचे 5चे गुण घेऊन गेले. यस प्रभू 657. चला क्लिअर असेल तर मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चनला डील करूया आणि तात्पुरतं तर तुमच्याकडून डील करण्याचा प्रयत्न करेल मी. चला क्लिअर आहे का बाकीचे ज्यांचे आन्सर्स आले नाही किंवा ज्यांचे आले पण आहेत? यस यस क्लिअर आहे, क्लिअर आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चनला बघूया का. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. What is the ratio of the number of students passing to those failing from school E in 2011? कुठे 2011 इथे राईट. अँड स्कूल ई बोलतोय स्कूल ईचे पासिंग पर्सेंटेज किती आहे? 76. क्वेश्चन नंबर. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे व्हॉट इज द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ द स्टुडंट्स पासिंग टू दोज फेलिंग. पास आणि फेल यांचा सिंपली रेशो फाइंड आउट करणे आहे. काय असायला पाहिजे यांचा रेशो? चला लेट्स
find out the ratio of the passing to fail of school E from 2011. चला प्राची 19:6. ओके आहे का ऑप्शन मध्ये? यस, ऑप्शन नंबर सी. एनीबडी अगेन? यस श्वेता 19:6. रोहित 19:6. यस निकिता 19:6. Majority is always law. प्रेरणा, प्रतीक, सेम आन्सर. सेम व्हेरी गुड. चल 2011 मध्ये 76% जर पास झाले असतील, 76% पास झाले असतील, तर फेल 24% झाले असतील. दॅट्स ना लॉजिकली आहे की 100% स्टुडंट्सपैकी 76% पास झाले असतील तर 24% फेल झाले असतील. तिथे रेशोमध्ये काढणे आहे तर पर्सेंटेज कॅन्सल आउट करून घ्या. यांच्यामध्ये आय थिंक 4 नाही, हां 4 ने रिड्यूस होत आहे. 19 4 जा अँड 6 4 जा 24. 19:6 मस्ट बी युअर आन्सर. ऑप्शन नंबर मिळाला ना. सोपा मार्क, सोप्या क्वेश्चनचा सोपा मार्क पटकन मिळून जातो. फक्त डेटा बघणे आहे, त्या डेटामध्येच कुठेतरी तुमचं आन्सर हाईड झालेलं असतं. फक्त त्याला खेचून काढणे आहे. दॅट्स ऑल. जस्ट कल्पना, प्रमोद, उषा 19:6. चला क्लिअर आहे. मार्क करा पटकन. नेक्स्ट क्वेश्चनला डील करूया. इज इट क्लिअर? यस. साधा सोप्या पद्धतीने सर्व क्वेश्चन्सला डील करणे आहे आपल्याला. येऊया आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. इफ द नंबर ऑफ द स्टुडंट्स स्टडीइंग इन स्कूल E and F in the year 2012 where 2012 today आहे. ओके 2012 इथे आहे आणि नंबर ऑफ द स्टुडंट्स स्टडीइंग इन द स्कूल E and F टोटल स्टुडंट दिले आहेत E and F चे. तर E and F चे पर्सेंटेज पण हा 77% आहे आणि हा 96%. ओके पासिंग किती आहे? 77% आणि 96%. आणि त्यांची क्वांटिटी दिली आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये की स्कूल E ची टोटल क्वांटिटी आहे दॅट इज 2800 अँड स्कूल F ची टोटल क्वांटिटी आहे 2250. हे टोटल स्टुडंट दिले टोटल स्टुडंट्स दिलेले आहेत या दोन स्कूलचे. अँड क्वेश्चन विचारला आहे व्हॉट वॉज द रेशो of the number of the students passing out of school E to F. यांचे पासिंगचे E चे पास आणि F चे पास टोटल स्टुडंटचा रेशो काय असायला पाहिजे? दॅट इज द क्वेश्चन. की E या स्कूलचे टोटल स्टुडंट दिले 2800, F या स्कूलचे टोटल स्टुडंट दिले 2250. अँड क्वेश्चन विचारलेला आहे की E and F यांचे जे टोटल 5 स्टुडंट असतील, 5 झाले, त्यांचा रेशो काय असायला पाहिजे? स्टुडंट्सचा रेशो काढणे आहे. चला फाइंड आउट करा तर कोणाचा आन्सर मिळतोय बघूया. पास होणाऱ्या स्टुडंटचा रेशो काढणे आहे ओनली. चला लेट्स सॉल्व. श्वेता 539:540 आहे का ऑप्शनमध्ये? यस ऑप्शन नंबर डी दिसतोय श्वेताचा आन्सर. ओके अगेन एनीबडी? चला हा 77% आहे राईट आणि हा आहे 96%. तर याच्यापैकी 77% पास होतील आणि ह्याच्यापैकी 96% पास होतील. मीन्स 2800चा 77% ॲक्स टू 2250चा 96%. चला ऑप्शन नंबर डी रोहित प्रमोद 534:540 534:540 आहे का ऑप्शनमध्ये? ना 539 ऑप्शनमध्ये आहे बरं का प्रमोद. रोहित ऑप्शन नंबर डी.
हां 539 प्रमोद, येस येस 539. बट आपण करून बघूया त्याला पुन्हा. हां चला एनीबडी अगेन. निकिता 539:540, प्रतीक 539:540, कल्पना सेम आन्सर 539:540. चला रेशो काढायला म्हणजे पर्सेंटेजला आठवून द्या. पुन्हा कुठे डिव्हिजनमध्ये हा 0 आणि 0 कॅन्सल आउट करा, राईट. पुन्हा 8ने जर रिड्यूस केला तर 12 8 राईट ना. आणि इथे 8ने रिड्यूस केलं तर 8 3 24 ऑफ 8 5 राईट. यांच्यामध्ये 5 ने रिड्यूस केला तर हा होईल 7 आणि इथे जर केला तर हा होईल 45. आता डिव्हिजन होतं का कुठे चेक करा. तर 7 × 77 आणि इथं 45 × 12 नाही. आता डिव्हिजन होणार नाही, डिव्हिजन होणार नाही तर मल्टिप्लिकेशन करा. 7 7 49 राईट. 7 7 49 प्लस 4 दॅट इज 53 अँड इथे 12 5 60, 6 रिमेनिंग 48 54. हा रेशो असायला पाहिजे 539:540. दॅट्स ऑल खतम. अँड ऑल ऑफ यू इज द करेक्ट आन्सर 539:540. व्हेरी गुड व्हेरी गुड, शाबाश. मिळाला इथे पण मार्क. आणि समोरच्या परीक्षेला तुम्हाला कमीत कमी 5 मार्क्स DI देऊन जाईल. डेफिनेटली देईल 5 मार्क्स असेलच. काही काही परीक्षांमध्ये 10 मार्क्स देऊन जातो बरं का. स्पेशली IBPSचे जे एक्झाम्स असतात ना नेक्स्ट मंथमध्ये आहे बरं का, ऑगस्टमध्ये. IBPS क्लर्क त्याचे पण फॉर्म्स तुम्ही अप्लाय केला असेल, डेफिनेटली अप्लाय केला असेल तर IBPSच्या एक्झाम्समध्ये DIवर 10 मार्क्स मिळतात ऑलमोस्ट. ओके छान, व्हेरी गुड. सर्वांचं क्लिअर आहे का? बाकीच्यांनी मार्क करा रे. बाकीचे ज्यांचे आन्सर्स आले नाही क्लिअर असेल तर फायनली मार्क करा. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जम्प करूया. जर डाऊट असेल तर विचारा, रिपीट करून देईल. येस येस क्लिअर आहे. व्हेरी गुड क्लिअर आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चनवर जम्प. क्वेश्चन नंबर 4. द ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ पासिंग is highest for which school? हायेस्ट पर्सेंटेज ऑफ पासिंग कोणत्या शाळेची असायला पाहिजे? डेटा दिसत नसेल तर थोडा इकडे सरकवून घेतो आहे मी. बघा हा चार्ट आहे तुमच्याकडे. हायेस्ट पर्सेंटेज ऑफ पासिंग कोणत्या शाळेची असायला पाहिजे? प्राची बोलताय सी. ओके प्राची बोलते सी. देन पासिंगचे हायेस्ट पर्सेंटेज. डेटा तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय. थोडीशी डोळ्यांचा खेळ आहे बरं का. आणि संख्यांची ओळख असेल तर उत्तर लवकर काढता येईल. ऑप्शन दिसत नाही. ओके चला ऑप्शन्स. हां हे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 4चे नंबर A B C D 4 ऑप्शन्स आहेत. नन ऑफ दीज असेल. नन ऑफ दीज 5 ऑप्शन्स आहेत. प्रेरणा बोलते F. नन ऑफ दीज. प्रेरणा नन ऑफ दीज. ओके हां एनीबडी अगेन. श्वेता F. चौधरी नन ऑफ दीज. प्रतीक 1. ओके रोहित नन ऑफ दीज. चला थोडासा डोळ्यांचा खेळ इथे खेळणे आहे. रोहित नन ऑफ दीज. की मोठ्या संख्या कुठे दिसतात बघा. या एला जर कम्पेअर केलं तुम्ही तर इथे बघा छोट्या संख्या दिसतात. दॅट इज 76 72 81 85 92. आणि यांच्यापेक्षा मोठ्या संख्या तर यांच्याकडे दिसतात. यांच्याकडे इथे पण 100 दिसतोय बघा. 100 92 या 88पेक्षा 92 मोठा आहे. 90पेक्षा 100 मोठा आहे. 96 76 जवळपास थोडंफार डिफरन्स आहे. यांचा डिफरन्स आहे. बट हा जर डेटा तुम्ही बघितला तर या डेटामध्ये तुम्हाला सर्व जास्त दिसते. एकतर या रांगेमध्ये असण्यापेक्षा 100 सर्वात जास्त आहे. इथे जरी 100 असले तर हा फक्त थोड्याशाने कमी आहे. 7ने कमी आहे. बट याच्यापेक्षा हा 96 जास्त मिळतो. इथे या 84पेक्षा 85 जास्त मिळतो. या 79पेक्षा हा 85 जास्त मिळतो. थोडा डोळ्यांच्या आणि संख्यांची ओळख असेल तुम्हाला. डोळ्यांचा खेळ आणि संख्यांची ओळख की डेटा बघितल्यावर कोण जास्त असू शकतो कोण कमी असू शकतो त्याला व्हेरीफाय करणे आहे. मला तर वाटतं की या लास्टमध्ये जो कोणी असेल ज्या शाळेचं नाव असेल मिड स्कूल F ABCD E F F
has a greatest average of passing than each and every school, तर F असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. ऑप्शनमध्ये शोधा. F मिळतं का? इथे E आहे, इथे D आहे, इथे C आहे, इथे D नाही, तर none of these व्हायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. येस येस येस, नन ऑफ दीज. प्रियंका, प्रतीक, रोहित, कल्पना, उषा, इट मस्ट बी नन ऑफ दीज. थोडासा हा खेळ सुद्धा खेळता आला पाहिजे, राईट. बट सर गिवन ऑप्शन इट्स सी, then why answer is not given? Option is C. Where is C? D है तो ऑप्शन नंबर D चा C, but ऑप्शन नंबर 5 is none of these. की या डेटानुसार गिवन ऑप्शन 5 आहेत ना प्राची, 5 ऑप्शन्स आहेत. त्या 5 ऑप्शनमध्ये एक ऑप्शन नन ऑफ दीज पण आहे तुम्हाला, राईट. आणि इथे असं कळतंय की यांची जर टोटल ॲडिशन करून बघाल तर डेफिनेटली हा जास्त मिळेल. कारण हा 100 हा जरी 7 ने लहान असला तर बाकी सर्व अमाऊंटपेक्षा यांचे पासिंग पर्सेंटेज जास्त आहेत. तर F तुम्हाला पहिल्या 4 ऑप्शनमध्ये दिसत नाही ना, पण 5वं जे ऑप्शन आहे ना नन ऑफ दीज, हे शो पीस नसतं बरं का. नन ऑफ दीज जे ऑप्शन आहे ते शो पीस नसतं. त्याचा काहीतरी उपयोग असतो. केव्हा उपयोग असतो की पहिल्या 4 गिवन ऑप्शनपैकी जर तुमचं उत्तर फाइंड आउट होत नसेल पहिल्या 4 गिवनमध्ये, राईट, तर ऑप्शन नंबर 5 दॅट इज नन ऑफ दीज होईल. येस येस प्राची, क्लिअर आहे. येस, राईट. ऑप्शन नंबर 5 दॅट इज नन ऑफ दीज. चलो क्लिअर आहे का? मार्क करा पटकन. जे क्लिअर एव्हरीबडी? येस 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 येस, क्लिअर आहे. चला थोडीशी साफसफाई करून घेऊया आपण आणि नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. चला क्वेश्चन नंबर 4 झाले. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय बोलतो आहे? इन्कम ऑफ ए इन इयर. इन्कम आपलं तर इन्कमशी रिलेटेड डाटाच नाही आहे, डेटाच नाही. इन्कम ऑफ ए इन इयर 2012 इज बाय हाऊ मच पर्सेंट मोर दॅन प्रॉफिट. बघा हा क्वेश्चन रॉंगली टाईप झालेला आहे बरं का. क्वेश्चन नंबर 5 हा रॉंगली टाईप झालेला आहे. का? कारण हा क्वेश्चन विचारलेला आहे दॅट इज इन्कम प्रॉफिट याच्याशी रिलेटेड आहे. अँड इन्कम प्रॉफिटचा कुठलाही डेटा आपल्याकडे नाही आहे. इन्कम अँड प्रॉफिटचा कुठलाही डेटा आपल्याकडे नाही. आपल्याकडे डेटा फक्त आहे पासिंग पर्सेंटेजचा डेटा आहे आणि स्कूलचा डेटा आहे. नॉट प्रॉफिट अँड लॉसचा, स्कूलचा डेटा आहे, पासिंग पर्सेंटेजचा डेटा आहे. आणि इथे क्वेश्चन विचारलेला आहे इन्कम अँड प्रॉफिट्सशी रिलेटेड मीन्स प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड. की आय थिंक की हा रॉंगली टाईप करण्यात आलेला आहे. क्वेश्चन चुकीने टाईप करण्यात आलेला आहे. या क्वेश्चनचा या डेटासोबत काहीही संबंध नाही. तर इथे असायला पाहिजे तर दुसरा क्वेश्चन, बट हा रॉंगली इथे टाईप करण्यात आलेला आहे. दॅट्स वाय जर या विचारलेल्या क्वेश्चनचा डेटाच आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, आपण काढूच शकणार नाही या क्वेश्चनचा आन्सर. डेटा नाहीच ना. दॅट्स वाय असं कन्सिडर करा की हा प्रिंटिंग मिस्टेक किंवा टायपिंग मिस्टेकमध्ये आलेला आहे, राईट. तर याला आपल्याला ड्रॉप करावं लागेल. करताच येणार नाही ना, ज्याच्याबद्दल काही माहितीच नाही आपल्याला, त्या क्वेश्चनला डील करता येणार नाही, राईट. चला क्लिअर असेल तर मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चनवर, नेक्स्ट डेटावर जाऊया आपण. ओके, यस बरोबर. यस, चला नेक्स्ट डेटावर जाऊ. तर प्रिंटिंग मिस्टेक सापडत राहतीलच बरं का. आजपर्यंत आपण जितके पण टॉपिक घेतले आहेत, इच अँड एव्हरी टॉपिकमध्ये कुठे ना कुठे प्रिंटिंगमध्ये मिस्टेक झालेल्या आहेतच आणि होतात. ऑलमोस्ट माणसाकडून चुका होतात. जो प्रिंट करणारा किंवा टाईप करणारा आहे त्याच्याकडून चुका झाल्या असतीलच. तर सर क्वेश्चन नंबर 5 सारखा जर एक्झाममध्ये आला तर स्किप करायचा का? प्रतीक तिची एक्झाम कंडक्ट होणार आहे ना, तिथे एक्झाम कंडक्ट होणार आहे. तिथे जे टायपिस्ट असतात ना ते वेल क्वालिफाईड अँड वेल स्किलफुल असतात बरं का. तुम्हाला विचारण्यात येणारा तिथे क्वेश्चन हा
99% तर 99.99% हा तर टायपिंग मिस्टेकचा नसेलच बरं का. आणि आपण हे जे सॉल्व करतोय ना हे पर्टिक्युलर कोणत्या तरी साधारण माणसाने टाईप केलेले आहे आणि तो टाईप करत असताना जसं मी नेहमी उदाहरण देत असतो की अचानक त्याला आठवलं असेल की असं बिलकुल एक स्वप्नासारखं असं तयार होतं बघा की दिसतं की आठवलं असेल की सध्या ती काय करत असेल. होतं ना कधी कधी असं तुमच्यासोबतही होत असेल बरं का की सध्या ती काय करत असेल आणि त्याचे बोटं टायपिंग करताना थांबले की सध्या ती काय करत असेल, ती काही पण करत असेल आणि मग लगेच तो परतही येतो बरं का 4-5 सेकंदामध्ये की जे काही करत असेल चला आपण आपलं काम करूया. आणि होतं काय की जो क्वेश्चन टाईप करायचा तो सोडून तो दुसरा क्वेश्चन टाईप करून घेतो. तशी मिस्टेक इथे झालेली आहे बरं का. बट तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येणारे जे क्वेश्चन्स आहेत ना ते वेल स्किलफुल टायपिस्ट किंवा जे काही असतील त्यांनी तो पेपर सेट केलेला असेल तिथे मिस्टेक होणार नाही. ठीक ना. अँड इन केस जसा तुझा क्वेश्चन आहे तो लिगल क्वेश्चन आहे, अँड इन केस तसाच काहीतरी टायपिंग मिस्टेक तिथे झाला असेल ना, तिथे झाला असेल तर सर्वांना सारखा गुण दिला जातो बरं का प्रतीक. जर क्वेश्चन मिस्टेक असेल तिथे क्वेश्चनमध्ये मिस्टेक असेल तर सर्वांना त्याचा गुण दिला जातो, मार्क दिला जातो. राईट ना प्रतीक, क्लिअर आहे. जर तिथे मिस्टेक होत असेल तर त्याचा गुण तुमच्या सर्वांना मिळतो. क्वेश्चनमध्ये मिस्टेक असेल तर चला येस क्लिअर. चला आपण नेक्स्ट डेटाकडे जाऊया. काय बोलत आहे आता बघा डेटा कसा दिलेला आहे. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ पर्सन्स हू गॉट इंजर्ड इन अर्थक्वेक फ्रॉम 5 डिफरंट स्टेट्स ऑफ इंडिया ड्युरिंग 5 डिफरंट इयर्स. चला वेगवेगळ्या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या 5 स्टेट्समध्ये जे अर्थक्वेक आले, अर्थक्वेक मीन्स भूकंप जे आले त्याच्यामध्ये जे इंजर्ड झाले इंजर्ड त्यांचा डेटा तुम्हाला दिलेला आहे. स्टडी द टेबल केअरफुली टू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके इथे नोट दिलेला आहे. नोट काय बोलतोय बघा. सम डेटा इन द टेबल आर मिसिंग. बरोबर बघा इथे मिसिंग दिसत आहे डेटामध्ये. ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना जर असा डेटा आला आणि मिसिंग डेटा असेल काही मध्ये तर ऑलमोस्ट विद्यार्थी त्याला ड्रॉप करतात बरं का की तो मिसिंग डेटा आधी फाइंड आउट करा आणि मग त्याला कॅल्क्युलेट करा असं त्यांना वाटतं की खूप किचकटपणा येईल. बट असं होत नाही. तुम्हाला याला पण डील करता आला पाहिजे की सम डेटा इन द टेबल आर मिसिंग आणि फाइंड देम इफ दे आर रिक्वायर्ड इन एनी क्वेश्चन अँड देन प्रोसीड. जर गरज असेल ना समजा हा मिसिंग डेटा दिला आहे /// तुम्हाला दिसत आहे हा मिसिंग डेटा आहे. मिसिंग डेटा जर त्या मिसिंग डेटाची गरज असेल क्वेश्चन सॉल्व करायला तर आपल्याला आधी तो मिसिंग डेटा फाइंड आउट करणे आहे आणि मग क्वेश्चनला आपल्याला सॉल्व करा. चला करूया मिसिंग डेटा पण फाइंड आउट करूया, क्वेश्चनही सॉल्व करूया, इच अँड एव्हरी क्वेश्चन सॉल्व करूया. जर त्यांनी म्हटलं असेल की सर्वचा सर्व डेटा फाइंड आउट करा त्याला पण काढता येईल आपल्याला हरकत नाही. कुठेतरी गिवन कंडिशन अशी असेलच की तुम्हाला तो डेटा फाइंड आउट करता येईल डेफिनेटली. चला क्वेश्चन नंबर 6 वर येऊया. क्वेश्चन नंबर 6 काय होत आहे. इफ टोटल नंबर ऑफ पर्सन इन महाराष्ट्र, कुठे आहे महाराष्ट्र, हा महाराष्ट्र इथे दिसतोय महाराष्ट्र, हू इंजर्ड ड्यू टू अर्थक्वेक इन 2004 कुठे दिसत आहे इथे दिसत आहे 2004 was 150% more than the total number of persons. 2004चा हा जो मिसिंग डेटा दिला ना बघा हा मिसिंग डेटा दिसतोय. मिसिंग डेटा याच्याबद्दल तो माहिती देतोय की 2004मध्ये जो मिसिंग डेटा आहे महाराष्ट्राचा हा 150% मोर आहे, कोणापेक्षा जास्त आहे 150% मोर आहे दॅन द टोटल नंबर ऑफ द पर्सन फ्रॉम सेम स्टेट मीन्स महाराष्ट्राचे सेम स्टेट हू इंजर्ड इन अर्थक्वेक इन 2008. हा 2008मध्ये सेम स्टेट महाराष्ट्र हा जो मिसिंग डेटा आहे याचा 150% जास्त. आता पहिलाच क्वेश्चन असा आलेला आहे की दोन्ही जे कंडिशन दिले आहेत ते दोन्ही कंडिशन्स मिसिंग डेटाचे आहेत. तर क्वेश्चनमध्ये हा बोलत आहे की 2008ला जितके पण असतील त्याच्यापेक्षा 150% जास्त या महाराष्ट्राचा डेटा आहे इंजर्ड अर्थक्वेकमध्ये इंजर्ड झालेल्या पर्सनचा. तर 2008मध्ये समजा 100% मी कन्सिडर केलं की 100%
लोक इंजर्ड झाले असतील अर्थक्वेकमध्ये, तर हा जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हा 150% मोर आहे, जास्त आहे. तर 2008 हा महाराष्ट्राचा 2004चा डेटा, 2004चा डेटा हा या 100% पेक्षा 150% जास्त आहे. तर 100 + 150 दॅट इज हा 250% असायला पाहिजे. चला, सर्वात आधी तर हे दोन्ही जो क्वेश्चनमध्ये ज्या कंडिशन दिलेल्या आहेत त्या मिसिंग डेटाच्या आहेत आणि त्या मिसिंग डेटाला आपल्याला फाइंड आउट करणे आहे. तर 2008च्या कंपॅरिझनमध्ये 2004चा जो डेटा आहे तो 150% जास्त असेल, तर अशी मांडणी आपल्याला करता येईल का? इज इट पॉसिबल? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? काय केलं याला रेशोमध्ये पण फॉर्म करणे आहे आपल्याला. जर क्लिअर असेल तर मार्क करा आणि डाऊट असेल तर मेन्शन करा. पर्सेंटेज सॉर्ट आउट केला तर 2:5 असं म्हणता येईल. चला, क्लिअर आहे? यस यस यस. ही कंडिशन दिलेली आहे. आपल्याला तो डेटा माहिती नाही आहे, आपल्याला तो फाइंड आउट करणे आहे. त्याच आपण याला काय करूया, जर 2008मध्ये शेअर असेल त्याचा 2चा, तर तो 150% ने जास्त आपण दाखवू. 2004ला तर त्याचा शेअर आपल्याला करता येईल 50-50ने रिड्यूस केलं, दॅट्स आपण त्याचा एक शेअर तयार करून ठेवला आहे 2:5. आणि याच्यापासून आपल्याला क्वेश्चनचा आन्सर काढता येईल जर समोर काहीतरी पुन्हा गिवन डेटा दिलेला असेल तर. चला, इथपर्यंत क्लिअर आहे तुमच्या सर्वांचं? तुम्ही बोलताय समोर. चला, समोर वाचूया की 2008 पर्यंत. द टोटल नंबर ऑफ पर्सन हू इंजर्ड इन अर्थक्वेक इन 2005 कुठे हाय 2005ला टोटल नंबर ऑफ पर्सन इन महाराष्ट्र किती आहे? टोटल नंबर ऑफ पर्सन दॅट इज 20,000. 2005ला टोटल नंबर ऑफ पर्सन आहे दॅट इज 20,000. राईट? 2005ला 20,000 आहे. महाराष्ट्र इज व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल नंबर ऑफ पर्सन्स हू इंजर्ड इन 2008. या 2008 मध्ये जे इंजर्ड झाले आहेत त्याचा किती पर्सेंट आहे असा तो विचारतो आहे. पुन्हा एकदा क्वेश्चनला रिपीट करून देतोय बघा आणि समजून देतोय. देन द टोटल नंबर ऑफ द पर्सन हू इंजर्ड इन अर्थक्वेक इन 2005 मध्ये जितके पर्सन इंजर्ड झाले असतील किती झाले? 20,000 की हू इंजर्ड इट अर्थक्वेक इन महाराष्ट्र इज व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल नंबर ऑफ पर्सन हू इंजर्ड इन 2008. तर 2008ला त्याचा शेअर आहे 2. याच्या कम्पेअरमध्ये हे किती पर्सेंट असायला पाहिजे? 20,000. दॅट इज द क्वेश्चन. इट मीन्स 2008चा डेटा आपल्याला फाइंड आउट करावा लागेलच, कारण 2008ला किती इंजर्ड झाले हे जर माहिती नसेल तर पर्सेंटेज फाइंड आउट करता येणार नाही. तर चला 2008चा डेटा फाइंड आउट करू. समोर बघा ब्रॅकेटमध्ये एक कंडिशन म्हणजे एक नोट दिली आहे. इट इज गिवन काहीतरी दिलेलं आहे. टोटल पर्सन हू इंजर्ड इन अर्थक्वेक इन महाराष्ट्र थ्रू ऑल द इयर्स इज 88,000. महाराष्ट्रामध्ये टोटल इंजर्ड दिलेले आहेत. टोटल इंजर्ड दॅट इज 88,000. टोटल ऑल 5 इयर्सचा डेटा दिलेला आहे दॅट इज 88,000. त्या 88,000 मधून जर मी 2005, 2006 आणि 2007 हा जो टोटल डेटा दिलेला आहे यांना जर मायनस केला, या तिघांना जर मायनस केला तर मला 2004 आणि 2008चा टोटल इंजर्ड पर्सनचा डेटा मिळेल. राईट ना? मी हे जे टोटल महाराष्ट्राचे 5 इयर्सचे 88,000 दिले आहेत त्यांच्यामधून हा 20,000, 18,000 आणि 15,000 याला जर मायनस केला तर 2004 आणि 2008 यांचा मला टोटल मिळेल. तर त्याच्यामधून मी मायनस करून घेतो आहे. चला इथे ॲडिशन करू. 20 + 18 38, 38 + 15 दॅट इज 53. 53,000 जर मायनस केला तर 0 0 0 दॅट इज 5 अँड दॅट इज 3. 35,000 हे कोण असायला पाहिजे? महाराष्ट्राचे 2004 अँड 2008चा डेटा असायला पाहिजे हा 35,000. राईट ना? आपण 2006, 7, 8 यांना मायनस केला तर टोटल 2004 आणि 2008चा आपल्याला डेटा मिळाला दॅट इज 35,000 अँड
शेअरिंग करून घेऊया. तर आपल्याला मिळेल 2008चा पण डेटा आणि 2004चा पण डेटा. चला क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? 35,000 2008. यस यस क्लिअर आहे. क्लिअर आहे. तर चला आन्सर मार्क करा. काय असायला पाहिजे आन्सर? पर्सेंटेज काढणे आहे. जर क्लिअर आहे तर हा टोटल होता आहे 2 + 5 दॅट इज 7. 7ने जर याला रिड्यूस केला 35,000ला 7ने रिड्यूस केला तर एक मिळतं तुम्हाला 5,000चा. आणि आपल्याला पाहिजे आहे डेटा फक्त 2008चा. 5 × 2 दॅट इज 10,000. आणि हा 10,000चा 20,000 हा किती पर्सेंट असायला पाहिजे? तर 200% तर दिसतच आहे, राईट ना. पर्सेंट कॅल्क्युलेट करणे आहे, त्याला पर्सेंट कॅल्क्युलेट करूया. हा 20,000ला 1% ऑफ 2008ने डिव्हिजन करूया 100ने. इट मीन्स 200% असायला पाहिजे. या क्वेश्चनचा आन्सर आहे का ऑप्शनमध्ये? चेकआउट करा. तर येस 200. येस 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 श्वेता, प्राची, निकिता, इट मस्ट बी 200%. येस उषा 200%. प्रेरणा ॲक्युरेट 200%. कुठेतरी जो मिसिंग डेटा आहे त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी गिवन कंडिशन दिलेली जातेच आणि तिथून तुमचा मिसिंग जो काही डेटा आहे तो फाइंड आउट होतो आणि त्याच्या थ्रू हा क्वेश्चन चालू होतो. ऑलमोस्ट सांगते, ऑलमोस्ट क्वेश्चन्स मिसिंग डेटाचा क्वेश्चन असेल ना डीएचा त्याला ड्रॉप करतात. सर्वात पहिला विचार त्यांच्या डोक्यात हा येतो की मिसिंग डेटा आला की आधी कॅल्क्युलेट करायचा कसा आणि मग त्यानंतर क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. काही किचकटपणा नसतो, कुठेतरी गिवन दिलेलं असतं. येस 200 200 200 200 ऑल ऑफ यू 200% इज द राईट आन्सर. चला क्लिअर आहे का? चला बाकीचे क्लिअर आहे की कुठे डाऊट आहे? येस विशाखा क्लिअर आहे. येस प्रेरणा क्लिअर आहे. येस 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 क्लिअर आहे. ओके रे. चला नेक्स्ट क्वेश्चनला डील करूया. क्लिअर येस और इज क्लिअर. पण आता प्रॉब्लेम तिथून सुरू होतील आपले की या नेक्स्ट क्वेश्चनला डील तर करूया आपण, बट याच्यासाठी डेटासाठी प्रिव्हियस पेजवर जावं लागेल. एकच मिनट मी याची शीट मागवत होतो. सार्थक सर को बोलो वो सेकेंड क्वेश्चन की कारण आपल्याला समोरचा क्वेश्चन जर सॉल्व करायचा असेल तर आपल्याला डेटा लागेल आणि जर हा क्वेश्चन रीड करू तर वारंवार आपण मागे जाऊन डेटा पिक करू आणि पुन्हा समोरचा क्वेश्चन डील करूया. दॅट्स वाय एक प्रिंटेड शीट मागून घेतो. सर समोरच्या क्वेश्चनसाठी ना मला डेटा मागे आहे आणि क्वेश्चन समोर आहे, मला एक प्रिंट लागेल. फर्स्ट अँड सेकंड ठीक. 2 मिनटं थांबा फक्त, कारण आपण वारंवार फ्लिप करूया या शीटवर येऊन मग त्या शीटवर येऊन गोंधळात गोंधळ होईल, राईट ना. तर पटकन एक प्रिंटेड शीट मागून घेतो आहे, पीडीएफवर प्रिंट करू आणि आपण त्याला ठेवू. ओके चला तयाऱ्या झाल्या आहेत की नाही तुमच्या मला सांगा. तर तोपर्यंत आपण गप्पा आहोत ना, गप्पा आपल्याच्या का 2 मिनटाचा वेळ लागेल प्रिंट यायला. तयाऱ्या झाल्या आहेत का तुमच्या परीक्षांच्या? श्वेताची झाली आहे तयारी, व्हेरी गुड. अगेन एनीबडी तयारी आहे का? पूर्ण जोमात उतर. यस ऑलमोस्ट प्रेरणा. यस 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 यस. काय कोणता एखादा टॉपिक असा वाटतो तुम्हाला खिचकट असेल किंवा ज्याच्यावरचे क्वेश्चन आले तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो? एखादा असा टॉपिक? श्वेता, प्रेरणा, रोहित, प्रतीक, निकिता, एखादा असा टॉपिक जो असा वाटतो की किचकटपणा येऊ शकतो आहे का? कोणता? यावेळीच वेळ आहे. सर्व टॉपिक्स आपण ऑलमोस्ट घेतलेले आहेत बरं का. पूर्ण जोमाने तुम्हाला उतरणे आहे परीक्षेत. सिटिंग अरेंजमेंट ओके श्वेता, सिटिंग अरेंजमेंट आहे तिथे तर तुम्हाला ड्रॉ करावी लागेलच. अरेंजमेंट कंडिशन ज्या काही असतील तर श्वेता रफ वर्क केलं होतं बरं का आपण. तर रफ वर्क करून घेणे आणि तो रफ वर्क आपल्या अरेंजमेंटमध्ये कुठे फिट होत आहे
त्याला टॅली करते बरं का. पजल्स अँड सिटिंग अरेंजमेंट्स थोडासा तुम्हाला त्याला अरेंज करावं लागेलच. तर रफर्स तयार करा, दॅट इज द बेस्ट वे. रफर्स तयार करा, जो गिवन डेटा असतो त्याला रफर तयार करा आणि त्याला अरेंजमेंटमध्ये पजल्स किंवा सिटिंग अरेंजमेंटमध्ये सेट करा. राईट. बट त्याचा पण एक प्रॉफिट आहे, बेनिफिट आहे की एक अरेंजमेंट जर तुम्ही केली ना, एक अरेंजमेंट, तर 5 मार्क्स मिळून देतील बरं का तुम्हाला. अरेंजमेंट करायला समजा 1.5 ते 2 मिनटं जरी लागत असतील तरी हरकत नाही, पण 1.5 ते 2 मिनटामध्ये अरेंजमेंट जर झाली तर 10 सेकंदामध्ये 5चे मार्क्स मिळून जातात तुम्हाला. हा एक बेनिफिट असतो त्याचा. दॅट्स वाय थोडीशी प्रॅक्टिसमध्ये पुन्हा घेऊन त्याला सिटिंग अरेंजमेंटला पजल्सला होतात बरं का. इच अँड एव्हरी सिटिंग अरेंजमेंटवर पजल्स आपण इथे ड्रॉ केलेले आहेत किंवा त्याला काय आपण सॉल्व केलेले आहेत. तर ते तर आणि पुन्हा थोड्याशा वरच्या लेवलचे क्वेश्चन सॉल्व केले आहेत बरं का. आपण मेन्स लेवलचे सिटिंग अरेंजमेंट अँड पजल्स ड्रॉ केलेले आहेत आपण, पण तितका कठीण प्रश्न तुम्हाला SBI क्लर्कला नसेल. एक साधारणसा प्रश्न असेल अरेंजमेंटचा, जसं आपण लॉजिकल रिजनिंगची मेमरी बेस्ड पेपर घेतला होता त्या टाईपचा कुठला तरी क्वेश्चन असेल बरं का, की जास्त किचकटपणा नसेल पण सहज सॉल्व करता येईल. पण थोडंसं शांत डोक्याने त्याला सॉल्व करणे सहज तुम्हाला अरेंजमेंट मिळतं. हां, प्रयत्न थोडा वेळ लागतो आहे, थोडं प्रॅक्टिसमध्ये घेऊन येण्याला, तर थोडासा वेळ पुन्हा रिड्यूस होईल बरं का. शक्यतो जितक्या लवकरात लवकर तुमची अरेंजमेंट होऊ शकतं करण्याचा प्रयत्न करा. प्लीज क्वेश्चनचे आन्सर्स मिळतील. ओके, चला आपल्याला PDF आलेली आहे, प्रिंट आलेली आहे. तर गिवन डेटा इथे माझ्याकडे आहे बरं का. गिवन डेटा आहे आणि आपण याला स्किप करूया आणि तुम्हाला सरळ क्वेश्चनवर घेऊन जाता येतो. क्वेश्चन्स तुम्हाला गिवन डेटा दिसणार नाही, पण मी इथून एक्सप्लेन करून देतो. आणि तुम्हाला PDFची शीट मिळाली असेल तुमच्याकडे, तर असेलच त्याची प्रिंट मिळाली आहे ना PDF, तर त्याला प्रिंट करून ठेवलं असेलच तुम्ही. आणि प्रिंट करून घेत चला विनाकारण त्याला झूम करून बघत जाऊ नका, डोळ्यांना ताण करू नका. तो एकतर तुमच्याकडे प्रिंट केल्यानंतर नाही क्वेश्चन बँक पण तयार होतो तुमच्याकडे. हा क्वेश्चन बँक मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू नका क्वेश्चन बँकला, त्याला पेपरमध्ये घेऊन या, पेपरवर. आणि हा क्वेश्चन बँक जो होतो तो त्याला वारंवार सॉल्व करून बघा. तुमची प्रॅक्टिस खूप चांगली. चला क्वेश्चन नंबर 7मध्ये, क्वेश्चन नंबर 7 राईट. गिवन डेटा माझ्याकडे आहे, तो तुम्हाला दिसत नाही आहे गिवन डेटा, बट आपण त्याच्या थ्रू आपण याला सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो? क्वेश्चन नंबर 7, टोटल नंबर ऑफ पर्सन हू इंजर्ड इन अर्थक्वेक इन बिहार अँड महाराष्ट्र. बघा, बिहार अँड महाराष्ट्र यांचे टोटल काढणे आहे. टोटल नंबर ऑफ पर्सन हू इंजर्ड इन अर्थक्वेक इन बिहार अँड महाराष्ट्र इन दी इयर 2005. आता 2005मध्ये बिहार अँड महाराष्ट्र मला इथे गिवन आहे, दॅट इज 25,000 प्लस महाराष्ट्र 20,000. तर टोटल हे झाले आहेत तुमचे, दॅट इज 45,000. टोटल हे झाले आहेत 45,000. आणि काय म्हणत आहे की 2005 इज 1% मोर ऑर लेस दॅन दॅट द गुजरात अँड बिहार टुगेदर. गुजरात and Bihar together in the year 2006. 2006चा गुजरात अँड बिहारचा डेटा दॅट इज 40,000 गुजरात दिलेला आहे प्लस 20,000 बिहार दिलेला आहे. तर हा होता 60,000. चला आता ड्रॉ करून दिलेला आहे. राहूचा ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर A. आता क्वेश्चन हा आहे की बिहार आणि महाराष्ट्राचे जे टोटल इंजेड आहे, टोटल इंजेड हे किती % लेस ऑर मोर, किती % कमी किंवा जास्त आहे कोणाच्या कंपॅरिझनमध्ये, की टोटल इंजर्ड पर्सन गुजरात अँड बिहारचे हे जे 60,000 आहे याचा किती % लेस ऑर मोर आहेत हे 45,000. काय झालं पाहिजे उत्तर? राहूचं उत्तर आले ऑप्शन नंबर फर्स्ट A. राहू, मला तर हे कमी दिसत आहे, पण ऑप्शन नंबर A मध्ये तर मोर हा शब्द आहे. राहू, 60,000 पेक्षा तर हा लेस दिसतोय ना, तर मोर तर येणार नाहीच. लेस 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 काय होत आहे? 25% लेस, 25% लेस, 25. ऑप्शन नंबर B, ऑप्शन नंबर B 25% लेस की पर्सेंट लेस. आता इथे दिसतोय
या 60,000 पेक्षा हा 45,000 लेस आहे, इट मीन्स पर्सेंट लेस काढणे आहे. तर जितका लेस असेल त्याला 1% ऑफ 60,000 ने डिव्हिजन करूया. यस यस राहू. ऑप्शन नंबर बी की लेस कितीने, दॅट इज 15,000 ने लेस आहे. 1% ऑफ 60,000 दॅट इज 600, राईट. 0 0 कॅन्सल आउट करा. दॅट इज 25% लेस असायला पाहिजे. राईट ना. येस येस ऑल ऑफ यू. बाकीचे ऑप्शन नंबर बी, राईट. साधा सोपासा क्वेश्चन होता, सहज डील करता. चला क्लिअर. क्लिअर असेल तर पटकन मार्क करत चला. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जम्प करू. येस येस. चला तो जो गिवन डेटा मी इथे ड्रॉ करून देत जातो, तुम्ही आन्सर्स फाइंड आउट करत चला. की सर्वांचं क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 8 घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 8. इफ द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ पर्सन, आता डिफरन्स बिटवीन बरोबर, द नंबर ऑफ द पर्सन हु इंजर्ड इन अर्थक्वेक इन गुजरात अँड आसाम. बघा गुजरात अँड आसाम यांचे डिफरन्स आहे. गुजरात अँड आसाम यांचा डिफरन्स दिलेला आहे. दॅट इज इन 2005 दॅट इज 32,000. हा 2005चा डेटा आहे. 2000. गुजरात आणि आसाम यांचा डिफरन्स आहे 32,000. And the total number of persons who injured in earthquake in Assam was 25% more than that in Kerala in 2005. बघा 2005 मध्ये केरला, 2005 मध्ये केरला यांची इंजर्ड पर्सन जे किती पण असतील. आता 2005 मध्ये केरलाचे इंजर्ड पर्सन आहे दॅट इज 8,000. याच्यापेक्षा 25% मोर असतील. कोण? हे आसामचे 25% मोर असतील. तर आसाम हा या 8,000चा 25% मोर असायला पाहिजे. मीन्स कोण 25% असायला पाहिजे. 2 0 कॅन्सल आउट केले. दॅट इज हा असायला पाहिजे 10,000, राईट ना. आसाम किती मिळतं तुम्हाला? 10,000. क्लिअर आहे ना. की केरलापेक्षा 25% मोर असा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे पुन्हा एकदा बघा. अँड द टोटल नंबर ऑफ द पर्सन इंजर्ड इन अर्थक्वेक इन आसाम वॉज 25% मोर दॅन दॅट ऑफ केरला इन 2005. केरलाचे 2005चे टोटल इंजर्ड कॅन्डिडेट होते 8,000. त्याच्यापेक्षा 25% मोर आसामचे असतील. इट मीन्स 10,000 असेल. आणि आसाम जर 10,000 असेल आणि यांची सबट्रॅक्शन जर 32,000 येत असेल तर गुजरात किती असायला पाहिजे? गुजरात असायला पाहिजे 42,000. 42,000 मायनस 10,000 दॅट इज 32,000. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे का? येस येस येस. चला मग क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करा. क्वेश्चन काय विचारला आता त्याला फोकस करा. क्वेश्चन काय विचारलेला आहे? देन फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन हु वर इंजर्ड इन 2005. त्यांचे टोटल नंबर ऑफ पर्सन्स काढायचे आहे ड्यू टू अर्थक्वेक इन ऑल स्टेट्स टुगेदर. 2005चे टोटल इंजर्ड पर्सन काढणे आहे. 2005चे ऑल स्टेट्स टुगेदर. चला गुजरात सुरुवातीला दिलेला आहे. गुजरात इथून काढेल दॅट इज 42,000, राईट. त्यानंतर बिहार तर गिवन आहे दॅट इज 25,000. देन महाराष्ट्र पण गिवन आहे. महाराष्ट्र गिवन आहे दॅट इज पुन्हा 20,000. तुम्हाला दिसत नाही डेटा म्हणून मी इथे लिहितोय. केरला 8,000 अँड आसाम हा इथे काढलेला आपण 10,000. यांची टोटल ॲडिशन करणे आहे. काय होईल ॲडिशन काढा तर उत्तर मिळेल. ऑप्शन नंबर ए 1,05,000. ओके. ऑप्शन नंबर ए प्राची, श्वेता, यस, रोहित. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. यस 1,05,000. तर डेटा फाइंड आउट करणे मिसिंग डेटा होता बरं का, हाच होता. त्याला आपण फाइंड आउट केला आणि क्वेश्चनला डी.
ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. यांची ॲडिशन केली तर ऑप्शन नंबर येस येस. चला क्लिअर असेल तर मार्क करा. ज्यांचे आन्सर्स आले नाही ते पण, ज्यांचे आन्सर्स आले ते पण मार्क करा. आपण नेक्स्ट क्वेश्चनला डील करूया. जे क्लिअर येस क्लिअर आहे. येस 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 क्लिअर. कोणाचा काही डाऊट नाही. व्हेरी गुड. आजकाल डाऊट्स कमी झाले आहेत. डाऊट्स गेले कमी झालेले आहेत. कुठला घेतलं आपण? क्वेश्चन नंबर 7 8 घेतला. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय बोलत आहे? इफ 32%, 24% and 18% persons out of total injured person in state Gujarat, Bihar and Maharashtra. गुजरात किती आहे? 32%. G for Gujarat. ओके. देन बिहार किती आहे? दॅट इज 24%. and Maharashtra, and for Maharashtra that is 18%. 18%. Total injured person in state Gujarat, Bihar and Maharashtra respectively died in 2006. हे काय आहे? ते died 2006. गुजरात, बिहार आणि महाराष्ट्राचे इतके पर्सन्स त्यांचा मृत्यू झालेला आहे. जे काही इंजर्ड पर्सन होते त्यांचा मृत्यू झालेला इन 2006. देन फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन्स फ्रॉम दीज 3 स्टेट्स टुगेदर हू आर स्टील अलाइव. तर अलाइव किती असतील? दॅट इज द क्वेश्चन. अलाइव जे असतील, जिवंत जे असतील त्यांचा डेटा फाइंड आउट करणे आहे. तर गुजरातला 2006 गुजरातचे आहे टोटल 40,000 इंजर्ड पर्सन. बरं का? 20,000 पुन्हा कोणता आहे? बिहार हा आहे 20,000 2006चा. अँड महाराष्ट्र 18,000. चला लेट्स सॉल्व. अलाइव किती असतील? जिवंत किती असतील? श्वेता ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी इज 57,160. ओके. देन अगेन देन अगेन ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. रोहित ऑप्शन नंबर डी. येस. जर डाईट पर्सन्सचे पर्सेंटेज 32% असतील तर अलाइव्हचे काढूया आपण. राईट. अलाइव्हचे पर्सेंट हा 32 असेल मी 68% अलाइव्ह असतील. राईट. 24% बिहारचे डाईट झाले असतील. इट मीन्स 76% असतील. अँड 18% आला तर 82%. राईट. पर्सेंटेजचे 0 कॅन्सल आउट करून घेऊया आणि 1% आणि मल्टिप्लिकेशन करूया 0 8 4 32. राईट. 27 हे मिळाले. गुजरातचे टोटल अलाइव्ह पर्सन्स. राईट. यांना मल्टिप्लिकेशन करा 0 2 6 12 आणि दॅट इज 15 हे मिळाले. कुणाचे? बिहारचे. यांना मल्टिप्लिकेशन करा 0 18 दॅट इज 36. 36 3 रिमेनिंग 88 144 147. यांची फक्त ॲडिशन करणे आहे आणि जिथे ॲडिशन मिळेल इट माइट बी युअर आन्सर. ऑप्शन नंबर डी तुमचा आलेला आहे. चला बघूया. 0 0 0 0 0 0 6 दॅट इज 6. राईट. 2 + 2 दॅट इज 4 4 + 7 दॅट इज 11 1 रिमेनिंग 8 + 5 दॅट इज 13 13 + 4 दॅट इज 17 अगेन 1 रिमेनिंग 2 3 4 5 57. येस 57,160 इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर डी. इतके अलाइव्ह डाईट आहे इतके पर्सेंटेज. तर अलाइव्ह पर्सेंटेज आपण 100मधून मायनस करून घेऊया. तर ते म्हणजे अलाइव्ह पर्सेंटेज अँड 1% सोबत मल्टिप्लिकेशन करून घेऊया. दॅट्स ऑल. राईट. सीट पण अप्लाय करता येतो. बरं का? फटाफट करायचं असेल तर 4 इंटू त्याचा सीट तयार करा, 2 इंटू त्याचा सीट करा, त्याचा 9 मग त्याची ॲडिशन पण करता. येस. चला क्लिअर असेल तर पटकन मार्क करून घ्या. येस ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. चला क्लिअर आहे सर्व. Your calculations must be fast and accurate.
यू कॅन यूज सीड ऑल्सो हिअर. ओके, की सीड जर तुम्हाला बिलकुल रक्तामध्ये बसलेलं आहे तर त्याला पण यूज करता येतं. चला नेक्स्ट क्वेश्चनला घेऊया. दॅट इज क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय बोलत आहे? इफ रेशो बिटवीन टोटल नंबर ऑफ पर्सन्स who were injured in earthquake in states Bihar and Maharashtra. Question number 10. Bihar and Maharashtra. If ratio between the total number of persons who were injured in earthquake in states Bihar and Maharashtra in the year of 2008, it's 5:4. In the year of 2008. 2008ला हा रेशो होता. अँड द टोटल पर्सन हू इंजर्ड इन 2008 फ्रॉम ऑल स्टेट्स इज 60,000. टोटल दिली आहे 2008ची, दॅट इज 63,000. टोटल 2008ला इंजर्ड झालेले ऑल स्टेटचे 63,000. देन टोटल पर्सन हू इंजर्ड इन 2008 इन बिहार अँड महाराष्ट्र टुगेदर, हे यांचे टुगेदर जे एकत्र जे काही येईल इन बिहार अँड महाराष्ट्र टुगेदर इज व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल पर्सन हू इंजर्ड इन 2008 फ्रॉम ऑल स्टेट्स टुगेदर. तर याच्या कम्पेअरमध्ये हे बिहार आणि महाराष्ट्र किती पर्सेंट असतील, दॅट इज द क्वेश्चन. राईट. चला 2008ला येऊया आपण. 2008 काय गिवन डेटा आहे की गुजरात दिलं आहे 30,000. ओके, गुजरात 30,000, गुजरात दिलं आहे दॅट इज 30,000. देन केरला दिलं आहे 2,000. तुमच्याकडे डेटा नाही, दॅट्स वाय मी कन्सिडर करून करतो आहे की आसाम दिलं आहे 4,000. राईट. टोटल 30 प्लस 36,000 झाल्याचे. राईट. हे टोटल गुजरात, केरला अँड आसाम. बट बिहार अँड महाराष्ट्र ब्लँक दिलेलं आहे. तर या टोटल 63,000 मधून जर मी मायनस करेल 36,000 तर टोटल गुजरात अँड सॉरी टोटल बिहार अँड महाराष्ट्राची मिळेल मला 13 मधून दॅट इज 7 27,000. मीन्स असं म्हणता येईल की बिहार प्लस महाराष्ट्र हे असतील 27,000. अँड क्वेश्चन हा विचारलेला आहे की टोटल बिहार अँड महाराष्ट्रामध्ये जे इंजर्ड आहे ते टोटल या 63,000चे किती पर्सेंट असायला पाहिजे, दॅट इज द क्वेश्चन. अश्विनी बोलतोय ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी कुठे मिळतंय? हा चला बाकीचे मार्क चेक करा रे. काय होईल? 63,000चे 27,000 किती पर्सेंट असायला पाहिजे? ऑप्शन नंबर बी. प्रमोद, श्वेता ऑप्शन नंबर बी, निकिता ऑप्शन नंबर बी, रोहित ऑप्शन नंबर बी. चला या 27,000ला 1% ऑफ टोटल दॅट इज 630 ने डिव्हिजन करूया. 0 कॅन्सल आउट केला, 99 ने डिव्हिजन केलं तर 300/7. ऑप्शन कसे दिलेले आहेत बघा. हा दिलेला आहे 300/7%. ऑप्शन नंबर बी 300/7%. दॅट इज ऑप्शन नंबर बी दिलेला आहे. राईट ना? Yes, all of you, option number B is the right answer. So let's mark fast. चला क्लियर आहे. डेटा गिवन आहे त्यालाच इंटरप्रिट करणे आहे, बाहेर कुठे जाणे नाही आहे. आपण एखाद्या परीक्षेसाठी पूर्ण पुस्तकांचा अभ्यास करतो ना, त्या पुस्तकांपैकी काही प्रश्न येतात, पूर्ण पुस्तकांचा अभ्यास करतो. बट परीक्षेमध्ये ते पुस्तक आपल्या डोळ्यासमोर नसतं. हे सुद्धा गिवन डेटा जो आहे ते पुस्तक आहे. बट बेनिफिट हा आहे की पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर आहे, पुस्तक डोळ्यासमोर आहे. त्याच्यापासून जे क्वेश्चन्स तयार झाले आहेत त्याला तुम्हाला फक्त इंटरप्रिट करणं. येस क्लिअर आहे, ऑल ऑफ यू क्लिअर आहे. चल क्लिअर असेल तर नेक्स्ट क्वेश्चनला. नेक्स्ट क्वेश्चन मीन्स नेक्स्ट डेटाच आहे आपल्याकडे. सरळ सरळ नेक्स्ट डेटाला कॅल्क्युलेट करूया. थोडासा साफ करून घेऊया याची. क्लिअर दिसेल. चला क्वेश्चन नंबर 11 to
15. आता इथे पण मिसिंग डेटा दिलेला आहे बरं का, तो मिसिंग डेटाला पण आपल्याला चला 1-2 क्वेश्चन घेऊयाचे आणि मग बाकीचे नंतर काय बोलतो आहे तर फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स हू अप्लाइड फॉर व्हेरियस पोस्ट इन DMRC रिक्रुटमेंट. ओके, DMRC रिक्रुटमेंटमध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे फ्रॉम 5 डिफरंट स्टेट्स, UP, दिल्ली, MP, हरियाणा अँड राजस्थान. स्टडी द टेबल केअरफुली टू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बरं, एक नोट पण दिलेली आहे बघा. आता ह्यांची नोट दिली आहे ती कुठल्या तरी कामात येईलच आपल्या डेटा इंटरप्रेट करायला. सम डेटा इन द टेबल आर मिसिंग. ओके, त्याचं दिसतंच आहे. फाइंड देम इफ दे आर रिक्वायर्डिंग एनी क्वेश्चन्स. आणि आता मागचीच कंडिशन आहे की जर रिक्वायर्ड क्वेश्चनमध्ये गरजेचं असेल तर फाइंड आउट करूया. 1 स्टुडंट कॅन अप्लाय अगेन्स्ट ओनली 1 पोस्ट. आता हा डेटा इम्पॉर्टंट आहे की एक स्टुडंट कॅन अप्लाय ओनली फॉर 1 पोस्ट. ओके, चल स्टेट दिले आहेत UP, दिल्ली, MP, हरियाणा, राजस्थान अँड नंबर ऑफ स्टुडंट्स अप्लाइड फॉर वेरियस पोस्ट. तर पोस्टचे नाव दिले आहे JEE, AE, SCTO, AMT अँड AM. 5 पोस्ट आहेत. बट इथे काही ब्लँक स्पेस दिसत आहेत, त्याला पण आपण फिल करूया. चला क्वेश्चन नंबर 11 बघूया काय होत आहे आणि गिवन डेटानुसार तो सॉल्व्ह होतो का. क्वेश्चन नंबर 11. If ratio of the total number of students from UP, ratio of the total number of students from UP who applied for JEE and AE, यांचा रेशो JEE and AE respectively 81:61, 81:61 हा रिस्पेक्टिव्ह रेशो दिला आहे. अँड total number of candidates from UP is 1,15,700. टोटल कॅन्डिडेट दिलेले आहेत. टोटल कॅन्डिडेट 1,15,700 हे टोटल UPचे. देन टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स फ्रॉम UP who applied for the post of AE. या AE साठी किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केला आहे तो डेटा फाइंड आउट करणे आहे. AE साठी किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं असेल. चल टोटल नंबर ऑफ अप्लिकंटचं दिलेलं आहे तुम्हाला 1,15,700. तर UP मध्ये बघा JEE आणि AE या दोघांना सोडून बाकी सर्व डिटेल्स दिलेले आहेत. तर SCTO तो आहे तुमचा 40,000 राईट. देन 10,500 हा आहे तुमचा AMT अँड 8,400 हा आहे तुमचा AM. यांची टोटल करूया आणि त्याला याच्यामधून मायनस करून घेऊया. इट मीन्स AE अँड JEEचे टोटल कॅन्डिडेट्स मिळतील आपल्याला राईट ना. जो डेटा मिसिंग आहे तो मिळेल काय म्हणता 0 0 दॅट इज 9 that is 8 that is 58 58,900 इथून जर मायनस केला 58,900 तर हा जो टोटल डेटा मिळेल तो AE अँड JEEचा असेल जे आपल्याला इथे दिलेला आहे. चला 0 0 कॅन्सल मार्क करू. 17 मधून 9 दॅट इज 8 1 रिमेनिंग दॅट इज 6 1 रिमेनिंग दॅट इज 5 56,800 मिळतो आहे. जर टोटल AE आणि JEE 56,800 असेल तर फाइंड आउट करा AEचे किती कॅन्डिडेट्स अप्लाय केले असतील. अश्विनी बोलतो ऑप्शन नंबर C. अश्विनी ऑप्शन नंबर C. एनीबडी अगेन. आता ते डेटा काढून दिला AE आणि JEEचा टोटल आणि रेशो दिलेला आहे. चला फाइंड आउट करा. अश्विनी ऑप्शन नंबर C. अगेन एनीबडी. कॅल्क्युलेशन्स मस्ट बी फास्ट अँड ॲक्युरेट. फटाफट झालेच पाहिजे की या दोघांची टोटल करा. टोटल शेअर्स किती आहेत. टोटल शेअर 8 + 6 दॅट इज 142 मिळतात. 142 शेअर्स मीन्स 56,800. त्याच्यापैकी 61 शेअर्स काढणे आहेत. त्याच्यापैकी राव ऑप्शन नंबर C.
anybody again? Pratik, option number C. Majority is option number C. चला किती मिळतोय हा 8 + 6 दॅट इज 14 142. त्याच्यापैकी काय काढताय आपला ही किती शेअर काढताय 61 इंटू टोटल किती आहे तरी 56 800 राईट. बघा 14 4 जा 56 and 2 4 जा 8 means 400 तयार केली राईट. 61 into 400 1 4 जा 4 24 0 0 हा कुठे मिळतो का? यस 24 400 ऑप्शन नंबर सी. Your calculations must be strong and accurate. असे डिव्हिजन्स आपण वारंवार खूपदा केलेले आहेत. यस श्वेता प्रमोद प्रतीक राहुल अश्विनी ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. यस प्रेरणा यस रोहित राईट. हा पहिला क्वेश्चन झाला बरं का. आपण बाकीचे क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरला घेऊ. तुमच्याकडे PDF आलेली असेलच त्याला प्रिंट करून घ्या ज्यांनी केलेली नसेल आणि नेक्स्ट क्वेश्चन डील करून बघा. उद्यापासून आपण याला कंटिन्यू करूया पुन्हा राईट. करता येतील का समोरचे क्वेश्चन्स? बरं मी तर वारंवार तुम्हाला रेफर करत असतो की समोरचे क्वेश्चन्स जे झालेले नाहीत त्याला सॉल्व करून बघत चला. येतात का? आले तर खूपच छान स्वागत आहे. बट नाही आले तर आपल्याला ॲक्च्युली आपले मिस्टेक कळेल की आपण कुठे चुकलो आणि ती मिस्टेक पुन्हा दुसऱ्यांदा आपण करणार नाही. तर करून बघत चला. हाच डेटा बोलत नाही आहे मी. त्याच्यासमोर पुन्हा कुठला डेटा असेल त्याला पण इंटरप्रिट करून बघा राईट ना. करणार का रे? यस रोहित स्वतः बोलतोय सर आम्ही तर करणार नक्कीच करणार. आमची परीक्षा आहे सर्व आपल्याला फाईट करायची आहे. यस राहुल प्रतीक प्रेरणा ऑल ऑफ यू निकिता सर्व करणार आहेत. करून बघा. डिस्कस तर करणे आहे की ते बोर्डवर तर आपण घेऊयाच त्याला हरकत नाही. बट तुम्ही सॉल्व करून बघा. उद्या मी जेव्हा येईल इथे लेक्चर घ्यायला त्यावेळेस फटाफट क्वेश्चनला मार्क केल्याबरोबर तुमचा आन्सर सबमिट व्हायला पाहिजे की सर या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर ए आहे, याचा ऑप्शन नंबर डी आहे, ई आहे, जे काही असेल राईट. चला लेक्चर इथे स्टॉप करूया आणि उद्या पुन्हा याला कंटिन्यू करूया. ओके ऑल ऑफ यू. चला थँक्यू सो मच. उद्या कंटिन्यू करूया सेम टाईम. यस थँक्यू. चला सी यू टुमारो अगेन. थँक्यू सो मच. सर्वांनाच प्रॅक्टिस लागतं. सर्वच टॉपिक्सला प्रॅक्टिस करायला फॉर्म्युला मी कधी शिकवतो का? फॉर्म्युला अप्लाय कशाला करायचं? कशाचा फॉर्म्युला बोलताय? म्हणजे फॉर्म्युला म्हणजे कळलं नाही ना. फॉर्म्युला शिकवलंच नाही ना तर कळणार कुठून? फॉर्म्युला मी शिकवत कधी शिकवला फॉर्म्युला? सांग एखादा फॉर्म्युला शिकवला. बिकॉम ते फॉर्म्युला शिकवला 12वी 11वी बिकॉम. ते नाही शिकवत मी 11वी 12वीला. मी कॉम्पिटेटिव्ह शिकवतो. फॉर्म्युला शिकवत नाही मी. एक बाळाला ते काही नाही का? फॉर्म्युला शिकवत नाही कधीच नाही. विदाउट युजिंग एनी फॉर्म्युला यू कॅन सॉल्व ईच अँड एव्हरी क्वेश्चन. त्याला आपल्याला कळलं नाही परीक्षेला. त्याच्यासाठी रोज लेक्चर करावे लागतात तर कळतं. बाकीच्यांना कळतं ना. तू पण रोज लेक्चर कर तुला पण कळेल की फॉर्म्युला वापरण्याची गरज पडत नाही. सरांनी चालू फोन बघतो सरांनी संपलं म्हणा लेक्चर.
कोणीच नाही. उत्तरामध्ये उत्तरामध्ये याच्यामध्ये आहे का परीक्षेला एकच तुमचा एकदम ते पहिला क्वेश्चन असतो नवीन नंबर राहतो त्याचं का आपल्याला जसे जसे जमतात तसे सॉल्व्ह करायचं. हो का असं गरजेचं नाही पहिला सॉल्व्ह केला पाहिजे शेवटचा आपण सॉल्व्ह केला पाहिजे. आपल्याला 35 मार्काचा असतो ना म्हणजे आपल्याला किती मार्क पाहिजे आपल्याला तर समजा आता 20-25 झाले 30 पर्यंत चालेल का नाहीतर तुला 30